ही बैठक निष्फळ ठरली आणि एकच गोंधळ उडाला। नेमकं बैठकीत काय झालं, आपल्या सोबत काही कोळी बांधव आहेत, त्याच्याशी बातचीत करूया। काय झालं नेमकं बैठकीमध्ये, काय एवढा समाज? महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीला कोळी नोंदीनुसार डोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळीची जात प्रमाणपत्र मिळाली पाहिजे आणि त्याच कागदपत्रांच्या आधारे वैधता सुद्धा झाली पाहिजे। यासाठी आज मुख्यमंत्री महाशयांच्या अध्यक्षतेमध्ये सह्याद्री अतिथीगृहावरती महाराष्ट्रातील कोळी जमातीची ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती। परंतु याआधी ही बैठक तीनदा रद्द झाली आणि आज सर्वसमावेशक विषय या बैठकीमध्ये येत असताना बैठकीच्या सुरुवातीलाच त्या संबंधित काही अधिकाऱ्यांनी आणि बाहेरून आलेल्या काही लोकांनी ही बैठक उधळण्यासाठी सुरुवातीपासूनच सुरुवात केली आणि त्यांना मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा समज दिली की तुम्ही ही बैठक चांगल्या पद्धतीने होऊ द्या। आज या जमातीचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण आहोत। परंतु काही समाजकंटकांनी, काही DRTI विभाग असेल, आदिवासी विभाग असेल, ते अधिकारी कायम आमच्या कोळी जमातीच्या विरोधात असतात आणि आम्हाला कुठंतरी एक षडयंत्र करून त्या दाखल्यांपासून, जात वैधता प्रमाणपत्रांपासून ते वंचित ठेवत असतात। आजच्या मीटिंगमध्ये DRTI चे जे आयुक्त आहेत डॉक्टर राजेंद्र भारुड हे सतत या आधीही त्यांनी आमच्या कोळी जमातीच्या विरोधातच अशी भूमिका घेतलेली आहे आणि आज महाशय मुख्यमंत्री यांच्या समोर सुद्धा त्यांनी आमच्या समाजाच्या विरोधात भूमिका मांडलेली आहे। आम्ही आज महाराष्ट्रातला आदिवासी कोळी जमातीच्या माध्यमातून त्यांचा जाहीर निषेध या ठिकाणी करीत आहोत। आम्हाला कोळी नोंदीनुसार जात प्रमाणपत्र मिळालं पाहिजे आणि याआधी हजारो प्रमाणपत्र मिळालेली आहेत, शेकडोंची। तुम्हाला बोगस म्हटल्याचा आरोप होते, असं काही झालंय का बैठकीमध्ये? प्रश्नच नाही। त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या काही अधिकारी असतील किंवा आमच्या विरोधातले काही लोक असतील का त्यांनी बोलवलेली असतील एखादी वेळेला, असंही होऊ शकतं। तर ते आमच्या जमातीचा त्या ठिकाणी विरोध करताना दिसलेत, म्हणून पर्यायाने नाही, जे महाशय मुख्यमंत्री साहेब आणि मंत्री महोदय आणि सर्व आमदार साहेब जे असतील त्यांनी आज आमच्या कोळी जमातीला कुठेतरी न्याय मिळतोय। पहिल्यांदाच महाशय मुख्यमंत्र्यांनी ही बैठक आयोजित केलेली होती, परंतु ती बैठक उधळण्यासाठी काही समाजकंटक त्या ठिकाणी आलेत आणि आज एवढं चांगलं वातावरण असताना आज महाराष्ट्रातला कोळी समाज आज संतोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। या पुढील काळामध्ये आज समाज स्वस्थ बसणार नाही। येत्या 2024च्या निवडणुकीमध्ये आमचा हा आदिवासी कोळी जमात पूर्ण महाराष्ट्रातला या आदिवासी विभागाचे जे 25 आमदार, जे मंत्री, ते आमच्या समाजाच्या जमातीच्या विरोधात भूमिका घेत असतात। त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आमची जमात राहणार नाही, या ठिकाणी असं नमूद करू इच्छितो।